चला लगेचच फलंदाज पाठवायचे आहेत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. स्वर्गीय नानाशेठ गरड स्मृती चषक 2024 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरा नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब. ज्या मराठी मायबोलीनं आपल्याला एक आदर दिला, ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गाथातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही मातृभाषा. ही मातृभाषा स्वराज्यासाठी दिलेला शब्द जिजाऊ मातेनं आणि त्याच्या मुखामुखातून निघालेली ही मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली मातृभाषा. आणि मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्यानं खऱ्या अर्थानं ओळख करून दिली ही क्रिकेटची पंढरी आज या पापडीच्या पाण्याच्या क्रीडा नगरीमध्ये आली आहे. त्या बॅट आणि चेंडूची ही तुम्ही क्रिकेटची स्पर्धा पाहता आणि तुमच्या आमच्या मुखामुखातून निघालेली एक मातृभाषा. अल्लाह तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि तुम्ही स्पर्धा पाहताय स्वर्गीय नानाशेठ गरड स्मृती चषक 2024च्या आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या आठवणींना प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्या आठवण प्रत्येकाच्या मनामनामध्ये पोहोचण्यासाठी हे पूर्ण ग्रामस्थ बनत पापडीचा बाळा इथे सज्ज झालात. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या मुख्य व्यासपीठावर मान्यवरांकडनं आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये देऊयात दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. 12 मॅन ड्रेसिंग कंपल्सरी हे देखील लक्षात घ्या. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊ. चल लगेचच मॅचला आपण सुरुवात देखील करणार आहोत. चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय स्वर्गीय नानाशेठ गरड स्मृती चषक. हे लक्षात घ्या 5 षटकाची मॅच. तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं आणि 4 षटकात 20 मिनिटात तुमचे 4 षटकं व्हायलाच पाहिजेत. अन्यथा 21वा लागला 30 सर्कलमध्ये 5व्या षटकामध्ये आम्ही एक फिल्डर आतमध्ये घेणार आहोत. याची देखील लक्षात घ्यायची आहे. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण लगेचच मॅचला देखील आपण सुरुवात करतोय. चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना. आज स्पर्धेचा पहिला दिवस. 2 पंच तुम्ही पाहता सुनीलजी पाटील सर, मेन पंचाच्या भूमिकेत स्क्वेअर लेगचे पंच आमचे दीपकजी पाटील सर. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आरंभ प्रारंभ आणि करूया या स्पर्धेला शुभारंभ. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्याच बॉल वरती फटका चालला इटफिटच्या वरनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप कव्हर पॉइंट सीमा पार ठोकला. पहिल्याच बॉल वरती स्वागत केले चौकारनं 4. किरण म्हात्रे आणि त्याच्यासमोर तुम्ही पाहताय विराज म्हात्रेला. दुसरा बॉल देखील तशाच पद्धतीने खेळायचा होता. विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. पहिल्याच बॉल वरती चौकारनं सुरुवात केली विराज म्हात्रे आणि तुम्ही पाहताय आदिनाथ पाटील अशी सलामीची जोडी नावडे संघाची. तर पहिला गोलंदाज P1चं हे पहिलं षटक प्रगतीपथावरती. किरण म्हात्रे षटकातील पुढचा बॉल. थांबले पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या डोक्यावर बॉल चाललाय दन 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 करत. व्यासपीठाला दिली मानवंदना. ठोकला आणखीन एक दमदार चौकार.
चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 8 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा त्याच लेनमध्ये बॉल चालला इनफिटच्या वरनं पॉइंटला. क्षेत्ररक्षक धावतोय त्याला बीट करून वेगाने ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक येणारा विराज मातेच्या बॅटमधनं दमदार दर्जेदार शानदार रुबाबदार चौकार 4. बरोबरीनं धावा धावपलकावर तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल. फ्रंटफुटला जाऊन फटका साजवायचा होता. बॅटचा कडा लागला त्याच्यानंतर प्रति उत्तर दिला विराज मातेला. किरण मातेला मिळते पहिली सफलता आणि 12 वरती लागणारा हा पहिला धक्का टीम नावडेला. विकेट मिळतीये किरण मात्रेला ज्याच्यावरती प्रथियाला पहिल्या षटकामध्ये विराज मात्रेचं फ्रंटफुटला जाऊन फटका लॉंग ऑफच्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचा कडा. विकेट किपर विनायक मात्रे त्याचं काम पूर्ण केलं. पहिला गडी बाद झाला आणि पहिला धक्का लागलाय. तुम्ही पाहता SMG नावडे संघाला. न्यू बॅट्समन नंबर 3 मैदानामध्ये आला जितेश खानावकर बॅटिंग करण्यासाठी. या षटकातील शेवटचा बॉल. समोर तुम्ही जितेशला पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती. कट केलाय शेवटच्या मुंबईला फिल्डिंग चांगली याची डायरेक्टचा प्रयत्न या बॉलवरती मिळतीये ती सिंगलला षटक क्रमांक संपलं जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावर तुम्ही पाहताय 13 वरती 1. बॅटिंग करत असताना SMG नावडे संघ. षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 13 वरती 1. P2चं हे दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला विशाल मात्रे. विशाल सज्ज झाला. समोर तुम्ही पाहताय जितेशला. पहिलाच बॉल पडल्यानंतर चकमा दिला बॅटरला. विकेट किपर देखील वेट झाला. लेग ब्रेक होता. फिरकीचा जादूगर आहे विशाल. अष्टपैलू क्रिकेटर आहे. CCC कुठारीचा पहिलीच मॅच तुम्ही पाहता. स्पर्धेचा पहिला दिवस. पहिलाच बॉल फेकला तो मात्र डॉट. षटकातील पुढचा बॉल. वेट केला बॉलचा. हॉलंदी कार्पेट बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं वेगाला. विकी मात्रे आला. गुड फिल्डिंग. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 14 या आकड्यावरती 14 रन. षटक क्रमांक दुसरं. या षटकातील पुढचा बॉल.
ब्रेक इथे तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बीट केलाय आदिनाथ पाटीलला. डॉट बॉल आला. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल. आता बीट केला, लेग ब्रेक आहे. अप्रतिम गोलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. बॉल चाललाय समोरला, लॉंग ऑनला. फिल्डर मयूर आहे आणि या बॉल वरती मिळतीये फक्त एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय त्या 15 या आकड्यावरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकामध्ये किरण थोडा मागडा ठरला, त्यानंतर कमबॅक करतोय. आतापर्यंत तुम्ही पाहता विशाल मात्रेचं हे दुसरं षटक. फटका बॅटच्या रडारमध्ये चाललाय सबल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द फार. स्टँड अँड डिलिव्हर ठोकला. या स्पर्धेचा पहिला षटकार. चला बॉल लगेच. वेळ घेऊ नका प्लीज. चला आपल्याकडे वेळ आहे. आपण व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी पूर्ण करूयात. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावर तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 21 या आकड्यावरती. बॉल हरवला, फुटला, भिजला तर नवीन दिला जाईल याची देखील लक्षता घ्या. 21 धावा स्कोरबोर्ड वरती. जितेशच्या बॅट मधनं या स्पर्धेचा पहिला षटकार पाहिला. विराजच्या बॅट मधनं या स्पर्धेचा पहिला चौकार पाहिला. या षटकातील शेवटचा बॉल. हा बॉल खूप खोला टाकला, अक्षरशः बीट केला. बॉल चला बॉल लाईनच्या दिशेनं. मयूर आलाय. या बॉल वरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं दुसरं. P1 P2 पॉवर प्ले समाप्त झाला आणि धावा धावपलकावर तुम्ही पाहता 11च्या सरासरीनं धावा धावपलकावरती 22 या आकड्यावरती. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये किरण मात्रेने धावा खर्च केल्या 13. त्याला विकेट मिळाली 1. त्याच्यानंतर विशालला इकॉनॉमिक्स खूप छान राहिलं विशालचं. त्यानं फक्त धावा खर्च केल्या 9 आणि 11च्या सरासरीनं स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहता 22 या आकड्यावरती. पहिला चौकार विराज मात्रेच्या बॅट मधनं पाहिला. पहिला षटकार तुम्ही पाहिला जितेश खानावकरच्या बॅट मधनं. तर पहिली विकेट किरण मात्रेच्या नावावरती राहिली आहे. या स्पर्धेचा तुम्ही पाहता पहिला दिवस आणि ही पहिलीच मॅच 2 टीम मध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश मात्रे आला. आता तुम्हाला फिल्डिंग विखुरलेलं पाहायला भेटेल. पॉवर प्लेची पदी समाप्त झाली. 500 दक्षिण तटीय सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता आणि पहिलाच बॉल. दिशा खराब आहे, लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 1 न पुढे जात असताना 23 या आकड्यावरती. 23 धावा स्कोरबोर्ड वरती. आकाश मात्रेचं हे 30रं षटक आणि या षटकातील पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती रिव्हर्स सहस्र बाहेर काढायचं होतं. बॉल पुन्हा एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. नियंत्रण नाही आहे. लाईन कुठेतरी भरकटलाय. आकाश या 3ऱ्या षटकामध्ये पहिला बॉल व्हाईट फेकला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा बॉल व्हाईट बीट केलं.
समोर तुम्ही पाहताय जितेशला हलक्या हाताने या बॉलला खेळलाय. फिल्डिंग तिकडे चांगली झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न या बॉलवरती मिळते एकच. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 25 या खड्यावरती 25 धावा धावपलकावरती. क्षेत्ररक्षणाची जर विचार केला तर तुम्ही पाहता एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, त्यात मिड विकेट, स्क्वेअर लेग लाईक क्षेत्ररक्षण. फर्स्ट स्लिपला गलीमध्ये तुम्ही पाहता पॉइंटला एक, त्याच्यानंतर मिड ऑफला आणि गोलंदाज आकाश. षटकातील पुढचा बॉल फटका बादशाह रडार मध्ये आवाज देऊन गेला. 6 धावेचा बॉल चालला लॉंग ऑन मिड विकेटच्या बंद सीमा रेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. बादशाह रडार मध्ये काय आवाज झाला. 6 धावेची बोर या षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 31 वरती. ऐवा जेल साठी स्वर्गीय जगदीश गायकर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय गोरक्षनाथ धावा धावपलकावर तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती. ऐवा जेल साठी भवानी ज्वेलर्स यांच्याकडनं एक तुम्ही टी शर्ट पाहता आणि कॅश प्राइज देखील 200 रुपये कॅश प्राइज आहे स्वर्गीय जगदीशजी गायकर यांच्या स्मरणार्थ. गोरक्षनाथ गायकर यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. हरिचंद्र जोशी, राजेंद्र घरत साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपली मनपूर्वक आपलं देखील स्वागत करू. चांगली स्पर्धा, चांगला संकल्पना. तुम्ही 3 स्टँड पाहताय. भवानी ज्वेलर्स, जस्ट डेमिनी आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता SM हितेश डेव्हलपर्स, हे 3 स्टँड. आकाश मात्रेवरती पृथ्वी हल्ला केला बघा. मॅच बॉल देखील आलेला आहे. धावा धावपलकावरती मुरलीधर मात्रे आणि सूर्यकांतजी मात्रे कुटारीच्या या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉल लाईन व्हावी लागेल. ऑफस्टंपला सोडून जातोय. पंचांचा इशाराला वाईड बॉल. या षटकामध्ये हा 3रा वाईड बॉल तुम्ही पाहता. आकाश मात्रे गोलंदाज, लेन लाईन नियंत्रण नाहीये. खराब गोलंदाजी आकाश मात्रेची. समोर तुम्ही आदिनाथ पाटीलला पाहताय ज्यांना हा मोठा फटका षटकार ठोकला. आकाश अगेन. षटकातील पुढचा बॉल विकेट कीपर बीट. रन घेण्याचा प्रयत्न जरूर होता. पडल्यानंतर हा बॉल खाली राहिला. लेन आता मात्र चांगली आहे असं वाटलं. आदिनाथनी हा बॉल सोडून दिला. त्याला वाटलं की लेन खराब आहे, वाईड बॉल देईल अंपायर. लेन चांगली होती. पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बीट केला आदिनाथला. धावा धावपलकावरती 32 तुम्ही पाहता. मिड ऑफला फिल्डिंग चांगली झाली आहे. जितेशला तुम्ही पाहता या बॉलवरती मिळते 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 33 या कड्यावरती 33 धावा स्कोरबोर्ड वरती. आकाश मात्रेचं हे षटक क्रमांक तुम्ही 3रं पाहता. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 3 वाईट बॉल आकाश मात्रेनं फेकलेत. समोर जितेश पाहता. आडवा बॅटनं फटका खेचला. बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर आहेत तिकडे. थोडी खराब फिल्डिंग. दुसरा अटेलला बॉल फेकी आली. नो स्ट्राईक केला. खराब फेकी तुम्ही पाहिली आणि या बॉलवरती मिळतात 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 35 या आकड्यावरती धर्मा मात्रे कुटारी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. यज्ञेश्वर पवार या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष
हार्दिक स्वागत करू. वेट ऑन वॉच केला, फटका दमदार आहे, दर्जेदार आहे. बॉल चालला डीप कव्हर पॉइंट, बॉडी लाईनच्या बाहेर आलाय. आणखीन एक दमदार चौकार. तर व्यासपीठावरती अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण स्पर्धा आज आपण पाहता पहिला दिवस आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि याच दरम्यान या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय रामदासजी पाटील साहेब, उपजिल्हा प्रमुख रायगड या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एक दिग्गज असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आदरणीय केशवजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते रामदासजी पाटील यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024 आणि स्पर्धेचा पहिला दिवस आणि पाहता क्षणी प्रेमात पडावं असं भव्य दिव्य आयोजन आमंत्रित करतो आम्ही अतिथी मान्यवर रामदासजी पाटील साहेबांना. या आपण आमच्या सन्मान कक्षामध्ये त्या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. रायगड जिल्ह्याची एक बुलंद तोफ म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं, उपजिल्हा प्रमुख रायगड रामदासजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय आदरणीय केशवजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते. प्रत्येक पाहुण्याचे यथोचित मानसन्मान हीच आपली ओळख आहे. आणि आयोजनामध्ये पापडीचा पाडा म्हटलं की सर आपण एक काळ मागे गेलो तर रायगडातील सर्वाधिक मोठ्या स्पर्धा भरवण्याचा मान या गावाला मिळतो आणि आज त्याची पुन्हा एकदा प्रचिती आज सृष्टी 11 पापडीचा पाडा संघांना दिली आहे. यानंतर आपण शुभ सन्मानित करतोय या विभागातील राजकीय पटलावरचं एक मोठं नाव आदरणीय प्रल्हाद शेठ केणी साहेब पेठाळी आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. विलाजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते प्रल्हादजी केणी साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर प्रल्हादजी केणी साहेबांना या ठिकाणी विनंती आहे या आपण आमच्या सन्मान कक्षामध्ये त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतर आपण आदरणीय भगवान शेठ गायकर यांना सन्मानित करू आणि भगवान शेठ गायकर यांचा सन्मान केला जाईल शिवा घरत साहेबांच्या शुभ हस्ते. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केशवजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम लक्षात घ्या, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. दोन्ही टीम कॅप्टन खिडूकपडा आणि सिद्धी करवले टॉस साठी आपण रिपोर्ट करायचा. तर जेव्हा मॅच मध्ये सामना सुरू होतो पुन्हा एकदा आपण इनिंग ब्रेक मध्ये काही जे सन्मान आहेत ते कंप्लीट करू. आणि या पुन्हा एकदा आवाज ऐकूयात आपण दहिसरचा. आणि या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सोबत फार कमी काळामध्ये आपल्या आवाजानं सध्या ज्यांना छाप सोडली आहे आमचे मित्र सौरभ पाटील यांना धन्यवाद. सोमाज ओमकारजी शेट्टे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. विशाल मात्रे पुन्हा एकदा आला. विकेट जरी नष्ट भेटलं तरी इकॉनॉमिक्स खूप छान राहिलं विशालच्या दुसऱ्या षटकामध्ये. कॅप्टन त्याच्यावरती जबाबदार दाखवली आणि आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉल आला. वैयक्तिक दुसरं षटक तुम्ही पाहता विशालचं. गती कमी लेग ब्रेक होता. इथे बॅट्समनला बीट करून गेला आदिनाथ पाटीलला. तो पाहतच राहिला बॉलकडे. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं खूप चांगला फिरकीचा जादूगर बोटांची त्याची जादू तुम्ही पाहता विशाल मात्रेची. षटकातील पुढचा बॉल हा देखील तुम्ही पाहता बीट केला. बीट केला. होम ग्राउंड वरती चैतन्येश्वर कुटाळीच्या क्रीडा नगरीमध्ये 2 मीडियम षटक फेकण्याचा मान आपल्याच होम ग्राउंड वरती विशाल मात्रेचा. आणि बीट केला ह्या चौथ्या बॉलला आदिनाथला. हा देखील अप्रतिम. क्रीडा नगरी कुठली असो मात्र नावाची चर्चा विशाल मात्रेची होईल. लागोपाठचा 5वा बॉल डॉट आला. येईल का या स्पर्धेचं पहिलं मीडियम षटक विशाल मात्रे. काय गोलंदाजी बोटांची जादू फिरवतोय. अक्षरशः जागेवरती जखडून ठेवला आदिनाथ पाटीलला. कीपरच्या भूमिकेत मंगेश मात्रे चर्चेत राहिलं. विकेट कीपर आता विनायकला तुम्ही पाहता. षटकातील शेवटचा बॉल. फटका बॅटच्या रनर मध्ये
बॉल सरळ चाललाय समोर कक्षाला मानवंदना देत असताना शेवटच्या बॉलवरती लेन पिक केली आदिनाथ पाटील ठोकला गगनभेदी षटकार. इनिंग ब्रेकनंतर आम्ही लगेच टॉस करणार आहोत याची देखील लक्षात घ्या. इनिंग ब्रेकनंतर तुमचे दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये लगेच आपण हजर राहायचंय. तर विरास्फोड खिडूकपाडा आणि त्यांना फाईट करणार आहे जय हनुमान श्री साई सिद्दीकरवले. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच आपण या रिपोर्टिंग करा. आपण लगेचच या ओव्हर नंतर टॉस करणार आहोत. सिद्दीकरवला टीमचा कॅप्टन आणि खिडूकपाडा टीमचा कॅप्टन सिद्दीकरवले टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. तर खिडूकपाडा टीमच्या कॅप्टन उपस्थिती दाखवायची. खिडूकपाडा रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकनंतर आम्ही टॉस करणार आहोत याची देखील लक्षात घ्या. इनिंग ब्रेकनंतर टॉस झालाच पाहिजे. स्पर्धा एवढी मोठी आहे मानाची सन्मानाची आणि हे स्वप्नानं साकारलेली ही तुम्ही स्पर्धा पाहताय. ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा पूर्ण आयोजक तुम्ही पाहताय. आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. स्लोगो डेटोर हाणामारीचं षटक आणि फेकण्यासाठी सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती या शेवटच्या षटकामध्ये जयेश म्हात्रे. षटकातील पहिलाच बॉल फ्रंट फुट राऊंड खेळण्याचा मात्र मानस जरूर होता. बीट झाला बीट केला ते गोलंदाज जयेश म्हात्रे ना. जितेश म्हात्रे सारखा देखील गोलंदाज आहे. खूप चांगली गोलंदाजी आहे कुटारी टीमच्या बाजूनं. आता जयेशला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जास्त बॉन्स होता आणि ऑफस्टंपला सोडून जात असताना पंचाचा इशारा आलाय सुनील पाटील सरांचा. वाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 46 वरती. 46 धावा धावपलकावरती. हे शेवटचं षटक या पहिल्या इनिंगचं. बॅटच्या रनरमध्ये बॉल चाललाय सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर आउट ऑफ द फार ठोकला जितेश खानावकरनं. हा षटकार आणि हा षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 52 वरती. का बॅटिंग करतो जितेश तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि ज्यानं 10 बॉल 22 ची इनिंग साकारली आहे तो अजून देखील बॅटिंग करतात. ज्याच्या बॅट मध्ये तुम्ही पाहिले तर 2 षटकार 1 चौकार 4 सिंगल. चांगली बॅटिंग जयेश म्हात्रेवरती. पृथ्वीला बॅटच्या रडारमध्ये बॉल फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर आणि 52 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. फिल्डिंग मध्ये चेंजअप विशाल म्हात्रे काही चर्चा करत असता जयेशशी कशा प्रकारे चेंडू हटायला हवा. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर हा खाली त्याला बीट केला विकेट. इथे तुम्ही पाहता बॅट्समनला आणि विकेट किपरच्या भूमिकेत विनायकला तुम्ही पाहताय. चांगले किपर. याच्या पहिले आपण मंगेशला तुम्ही पाहत होते मंगेश म्हात्रेला. विनायक म्हात्रे देखील चांगला किपर आहेत. पडल्यानंतर बॉल बराच बाहेर निघाला. पंच सांगतायत वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 53 या कड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू. लाईन खराब लाईन खराब लाईन भरकटला आणि तुम्ही पाहता हा 6वा वाईट आला या पहिल्या इनिंग मध्ये. जयेश म्हात्रे लाईन दिशा भरकटला. वाईट बॉलचा इशारा एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 54 वरती. 54 धावा धावपलकावरती. या षटकातील पुढचा चेंडू. फटका चांगला. हेलिकॉप्टर लँड होईल सरळ लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. का फटका आणि तिथे तुम्ही पाहता ऐवा झेल देखील पकडलाय प्रेक्षकांनी काय सोडलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हेलिकॉप्टर होता अक्षरशः पायावरती बॉल
लॉंग ऑफला लँड झाला का फटका होता. यॉर्कर बॉल त्याच्यावरती प्रहार झाला. आणखीन एक बॉल हवेमध्ये. तुम्ही पाहता फिल्डर तिकडे लॉंग ऑफला पकडलाय झेल आणि संपलाय मैदानावरती. जितेश खानावकरचा खेळ. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम नावडेला. आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेत पांडुरंग पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. केशवजी गरज साहेबांच्या शुभ हस्त. तसेच सुखीरजी तांबडे साहेब आपल्या सोबत आणि आदरणीय महादेवजी गरज साहेब आपल्या सोबत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करूयात. आणि महादेवजी गरज त्यांना आम्ही आमंत्रित करतोय. आपण या आपला सन्मान या ठिकाणी केशवजी गरज त्यांच्या शुभ हस्त या ठिकाणी केला जाईल. या जमान बाबूराव फडके यांचं शुभागमन झालं. या आपलं हार्दिक स्वागत आहे. पेटाईचे कॅप्टन आणि सिद्धी करवलेचे कॅप्टन आपण देखील टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. सॉरी खिडूक पडा. चला लगेच टॉस साठी यायचं. बाबूराव फडके यांचं शुभागमन झालं आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण त्वरित करतोय. काकांना विनंती आहे या आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण कंप्लीट करू. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आदरणीय जगदीशजी घरत यांना आणि त्यांचा शुभ सन्मान. जगदीशजी घरत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांचा सन्मान देखील आपण करतोय. केशवजी घरत साहेबांचा शुभ हस्त. जगदीशजी घरत यांना विनंती आहे या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान हीच या स्पर्धेची ओळख आहे आणि पुढचा टॉस काही क्षणात या ठिकाणी केला जाणार आहे. या दरम्यान कोपऱ्यावरनं आत्मारामजी गायकर यांचं आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत आदरणीय हरचंद्र जोशी साहेबांना. आपण आलात आपलं मनपूर्वक आभार. आणि प्रत्येक पाहुण्याचा सन्मान खरं तर हीच आपली संस्कृती आहे. अतिथी देवो यज्ञेश्वर पवार यांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील स्वागत आहे. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत गोपीनाथजी घरत यांना. तर गोपीनाथजी घरत यांना विनंती आहे या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. एक क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व. आदरणीय दशरथ काका जोशी आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात.
सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक सौभाग्य एंटरप्राइजेस आणि नानाशेठ रेसिडेन्सी स्पॉन्सर्स बाय ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. चला दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे आपण त्वरित पोहोचायचं या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिकडे केला जाईल टॉस. आदरणीय भगवान शेठ गायकर यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. चला नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन एका बाजूला खिडूकपाडा वेलकम वेळेवरती आलेत आणि दुसऱ्या बाजूला साजिद आपल्या सोबत आहे. चला टॉस साठी सौरभ उपस्थित झालात आणि या आपण वळूयात त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. भगवान शेठ गायकर यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही टॉस करतोय आणि त्या ठिकाणी आपल्या सोबत जोडले जातील अर्थातच आमचे समालोचक मित्र सौरभ पाटील आणि सामन्याला ज्यावेळी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूयात रायगड मुलखाची मुलूक मैदानी तो मराठी असेल हिंदी असेल आणि इंग्रजी असेल अशा तिन्ही भाषेतनं जो आवाज मागचे 15 वर्ष आपण सातत्यानं ऐकतोय या ऐकूयात रोहिंजन गावचं भूषण अर्थातच रायगड भूषण मच्छिंद्र पाटील सरांना. थँक्यू थँक्यू. लगेचच करूया आपण टॉस. एका बाजूला तुम्ही पाहता खिडूकपाडा तर दुसऱ्या बाजूला सिद्धी करवले मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. भगवान शेठ गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस केला जातोय. आधी इथे टॉस जिंकलाय तुम्ही पाहता तो सिद्धी करवले टीमच्या कॅप्टन. तर नक्कीच मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती साधा बनवायचा. तर टॉस जिंकलाय काय डिसिजन असणार आहे? बॅट फर्स्ट. पहिलं बॅटिंग करू काय रणती आहे? पहिले तुम्ही बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. आमच्या चारही गोलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये त्याच्यामुळे आम्ही पहिला बॅटिंग करतो. समोर तुम्ही खिडूकपाडा पाहता पहिल्या मॅच मध्ये स्कोर झाला तर कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? जास्तीत जास्त धाव काढण्याचा प्रयत्न करू जेणेकरून दुसऱ्या इनिंगला आम्हाला सोपं जाईल. काय म्हणशील स्पर्धेबद्दल? पहिल्या गेल्या वर्षी तुम्ही स्पर्धा 2 दिवसाची पाहिली या दिवशी नव्यानं स्वप्न नव्यानं उजळता आणि ही स्पर्धा तुम्ही 5 दिवसाची पाहता मालिकावीसाठी तुम्ही बाईक पाहता काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? खरं तर टेनिस क्रिकेटचा दर्जा वाढवणारी स्पर्धा आहे. ऋषभ गरजचं देखील खूप मोठं योगदान असतं स्पर्धेला आणि स्पर्धा खूपच चांगली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. हार्ड लक टीम कॅप्टन खिडूकपाडा. जर तू टॉस जिंकला असता तर तू काय घेतलं असतं? मी प्रथम गोलंदाजी घेतली असते. तर मनासारखं झाला गोलंदाज झालाय. समोर टीम तुम्ही पाहताय सिद्धी करवले सौरभचा संघ कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न. कोणते गोलंदाज आहेत 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? साहिल आहे, राहुल आहे, मी आहे स्वतः. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूपच छान आहे आणि खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे. खूप सारा तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मध्ये कॉल आला नाणेफेकी जिंकली आहे सिद्धी करवले टीमनं आणि त्याने सांगितलं आम्ही पहिले बॅटिंग करू. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केला टीम खिडूकपाडा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे लक्ष सीसीसी खुटारीला उभा राहायचं 61 या धावा कशा प्रकारे चेंज केल्या जातील काय डिपेंड केल्या जातील. टीम तुम्ही पाहताय नावडे संघाच्या बाजूने ऐकूया याच मातीत एक जबरदस्त समालोचक आमचे मित्र मच्छिंद्र पाटील सरांना मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू ओमकार शेट्टे. थँक्यू सौरभ पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य असू सर्वदा. गण्या नमन करतोय आम्ही महाराष्ट्र आराध्यवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रान ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण खेळवतोय स्वर्गवासी नानाशेठ घर त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आम्ही या स्पर्धेची सुरुवात करतोय. आलेल्या सर्व कडे रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही स्वागत करतोय. जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष आपण पाहतोय. स्वर्गीय नानाशेठ घर स्मृती 2024 त्यांच्या नावाला शोभणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि ओमकार खूप चांगलं वक्तव्य केलं होतं की आपण पाहतोय जय महाराष्ट्र संघ आपण पाहतोय पापडीच्या बऱ्यांच्या माध्यमातून सर्वात मोठी स्पर्धा आणि याच मैदानी सृष्टी यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. ओ गुड डिलिव्हरी फिंगर गोज अंपायर पहिला धक्का मैदानावरती चांगली स्पर्धा आपण पाहतोय. तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय नानाशेठ घरत परिवार सृष्टी लिहून पापडीचा पाडा विलास घरत त्यांच्या मुलीच्या नावानं संघ नेहमी आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळत असताना त्यांच्याच संकल्पनेतून साधलेली स्पर्धा आपण पाहतोय. खूप सुंदर आयोजन आहे. कारण पातक्षणी प्रेमात पडावी अशी विकेट आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय की भव्य दिव्य असं व्यासपीठ आपण पाहतोय आणि त्यानंतर आपण संपूर्ण मैदान जर पाहिलं तर लश ग्रीनेज तुम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण
जर आपण आढावा घेतला स्पर्धेचा तर एक उच्चतम दर्जाची स्पर्धा तुम्हाला या परिसरामध्ये पहिली अशी उच्चतम दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते पापडीचा पाड्यांच्या माध्यमातून. सर्व अकॅडमी रसिकांचं मनापासून स्वागत. सामना आपण पाहतोय SMG नावडे वर्सेस CC खुटारी या संघाच्या माध्यमातून. 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा खुटारी संघाला. येणारे 14 डिसेंबर ते 18 डिसेंबर खुटारी गावाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस लवकरच येते. त्याची देखील आपण उल्लेख करूया. नवीन फलंदामध्ये ते इनाट नंबर सेकंडवरती आलाय तो मयूर म्हात्रे तीसऱ्या क्रमांकावरती. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. पादक्षिणी प्रेमात पडवे अशी खेळपट्टी, प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी गॅलरीज, भव्य दिव्य असे व्यासपीठ आणि लश ग्रीनीज तुम्हाला पाहायला मिळते. जवळ या स्पर्धेचा आपण उल्लेख केला तर नामांकित स्पर्धा म्हणून आता ही गणली जाणार स्पर्धा ज्या पद्धतीने आयोजन आपण पाहतोय. गोलंदाज व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द आदिनाथ. व्हेरी गुड बॉलिंग, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन. सच अ ब्युटिफुल बॉलिंग इन द P1. ऑन द टॉस ऑन साइड केल्याच्या नादामध्ये टॉप एच ते पुढे सरकलाय. फार वेगाने फानली ग्रीजला निघून जातोय. कव्हर करतेपर्यंत 2 धावा मिळणार संकेत तिथे होता. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि 3 धावा होणार नो डाऊट, कारण चेंडू खूप जास्त हवेमध्ये होता. कव्हर करते 3 धावा मैदानावरती येत असताना 3 धाव्यांचा सेकंद आकार येतोय. गुलशन आम्हाला सांगतील 1 धावा 4. PTCच्या लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला पाहतात ऐकतात स्वागत आहे तुमचं. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा भरपूर मान्यवर या मंचावरती आपण पाहतोय. कारण आपण जर पाहिलं तर पापडीचा पाडा हे एक मोठं नाव आहे. बबनदादा ह्याच गावातील सुपुत्र आहेत, त्यामुळे सांगायची वेगळी गोष्ट नाहीये. तर भरपूर नामांकित असं गाव आहे आणि त्या गावाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी नानाशेठ घर स्मृती 2024 पर्व आपण पाहतोय. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. गुड बॉलिंग फ्रॉम आदिनाथ. ऑन साइडला वाडा शॉट, इम्प्रोवाइज स्ट्रोक, वन बॉल सीमा पार, पहिला चौकार. पलकावरती हे टायटल सॉन्ग होते या स्पर्धेचं. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. पाताक्षणी प्रेमात पडलो मी देखील. एवढं मोठं भव्य आयोजन या परिसरामध्ये प्रथमच आपण पाहतोय. सुंदर स्पर्धा, अप्रतिम आयोजन. लावले शॉट लवगाच्या डोक्यावरनं P1चा सुंदर बापर सुद्धा पोहोचू शकलाय. गुड फिल्डिंग. जितेशचा चांगला प्रयत्न आणि त्याला यश देखील लागलाय. छोटीशी फेक मध्ये थोडीशी वाईडिश होते. 2 धाबा दापलका होती. तिसऱ्या बॅचचा प्रयत्न, तिसऱ्यांदा 3 धाबा आपण पाहतोय. पंचाची कामगिरी पाहत असताना आपण दुसऱ्यांदा पाहतोय 3 धाबा. मिस्टर दीपक पाटील सर, मिस्टर सुनील पाटील सर दोघांचं स्वागत करतोय. आमच्या बाजूला ओमकार शेट्टे आमचे चॉकलेट बॉय आताच पुण्याचा प्रवास केलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार कमी कालावधीमध्ये आपल्या मातृभाषे मराठीतनं सर्वांना भुरळ घालणार आहे आमचे समालोचक स्वागत आहे. आणि आमचे सौरभ पाटील देखील आमच्या समेत आहेत, त्यांचे काही आपण स्वागत करूया. 19 धावा दापलकावरती. गुलशन आम्हाला सांगतील 11 धावा दापलकावरती. 61 धावांचा पाठलाग करायचा. 12.20 धावा उभारायचे. गुड स्टार्ट, चांगली सुरुवात तुम्हाला पाहिजे. 2दा आपण 3 धावा काढताना पाहिले. चौकार देखील आपण पाहिलाय. हो, चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह दाखवल्याच्या पुढे सरकला. 1 धाव मिळणार. जितेश येतोय पुन्हा एकदा आणि 1 धाव्या सेकंदाला आकार येतो तो. 12 धावा दापलकावरती. पहिल्या 2 चेंडूमध्ये फार कमी धावा होत्या, नंतरच्या मात्र 4 चेंडूमध्ये तब्बल आल्यात त्या 12 धावा आणि धावसेकेला आकार येतोय तो 12 धावसेकेवरती. आयोजक नानाशेठ घरत परिवार आणि सृष्टी 11 पापडीचा पाडा यांच्या माध्यमातून सृष्टी 11 पापडीचा पाडा संघ आपण विलास घरत यांच्या सुकन्या आहेत, त्यांच्या नावानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही स्पर्धा असं तुम्हाला नाव तुमच्या ओटावरती कायम असतं. कारण विलास घरातला क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि त्या प्रचंड आवडीपोटी आपल्या परिवारच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन प्रेक्षकांसमोर ठेवलं. ओमकार, ह्या हंगामामध्ये मी प्रथमच या परिसरामध्ये आपल्या या पंचकृषीमध्ये एवढे सुंदर आयोजन आपण पाहतोय. कारण लशग्रीन ग्रीनीज मिळणं हे फार कठीण असतं. त्यानंतर सुंदर विकेट आपण पाहतोय, ग्रिलिंग आपण पाहतोय, त्यानंतर VIP डाईस तुम्हाला एवढं सुंदर पाहायला मिळतोय. आपण ड्रिंक स्टॉल आपण बघतोय सुंदर आणि विलोभनीय, आणि त्यानंतर प्रेक्षक गॅलरी तुम्हाला पाहायला मिळतात. सुंदर अॅटमॉस्फिअर क्रिकेटच्या माध्यमातून. धावसिकेला आकार गुलशन आम्हाला सांगतील 19 धावा 12. गुलशन पाटील आमचे मॅन फ्रॉम किरवली, एक चांगले गुणलेखक म्हणून त्यांना मी नेहमीच संबोधत असतो. आणि येणारी चेंडू आता मात्र 24 आणि गरज असणार आहे ती 49 धावांची. नेट टू नेट फाईट सामना. टीम मिटिंग कॉल केली कारण आदिनाथ थोडासा मागडा ठरला पहिल्या षटकामध्ये, त्यामुळे आता टीम मिटिंग कॉल केली कोणत्या कोणाचा वापर करायचा फार मोठा प्रश्न पडलाय. आणि रोहन खानावकर येतोय, निवड झाली. प्रशांत खानावकर हे फार मोठं नाव आहे नावडेगावच्या माध्यमातून. हे नाव कधी पुसलं जाणार नाही. जेव्हा जेव्हा नावडा संघ उतरेल तेव्हा तेव्हा नाव कधी पुसलं जाणार क्रिकेटच्या माध्यमातून. मोठं नाव आहे कारण नावडेगावाचा ऐतिहासिक गाव फार मोठा आहे. त्यांचा जुना संघ असेल, नवीन संघ असेल, आता येणारा नवीन संघ असेल, भरपूर नावडेगावानं आपल्याला दिलं क्रिकेटच्या माध्यमातून. तेच हे नावडा गाव या परिसरात सर्वात श्रीमंत गाव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
राजकीय क्षेत्रातील पंचकृषी सर्व सूत्र या नावड्या गावातून हल्ले जातात, ते विसरता कामा नये. तोच नावडा गाव आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. 100 धावांचा पाठलाग करतो कुटारी संघ. ओ यावेळी ड्राईव्ह करायचा होता, पुढे सलक्ष पॉइंटला सुंदर सोपा जेल. दुसरा धक्का मध्ये होती 12 धावसंख्येवरती. दुसरा धक्का धावसंख्येवरती. दुसरा धक्का मैदानावरती, त्यामुळे खुटारी संघाची चिंता वाढली, कारण 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, रशिंग अँड चेअरिंग क्राऊड, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि त्यांच्या फ्लॅग्स, त्यांच्या कलर. व्हाट अ वंडरफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. यू आर वॉचिंग लेट नानासेठ मेमोरियल कप ट्रॉफी 2024 सीझन 2. सच अ वंडरफुल ॲटमॉस्फिअर अँड ग्रेट मॅनेजमेंट. जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि पाहताक्षणी प्रेमात पडावं. फक्त जे प्रेक्षक येतात तेवढेच म्हणतात वाव ब्युटिफुल, खूप सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. सुसज्ज असं वातावरण, पोषक क्रिकेटला वातावरण तुम्ही पाहतात. असं वाटते की स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरती खेळवली जाते. या पद्धतीनं आपण आयोजन पाहते. गुड बॉलिंग, पहिलाच धक्का दिल्यामध्ये 12 धावसंख्या होती. दुसरा धक्का कुटारी संघाला. ओ थांबलाय, कट करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील मात्र नाहीये. अपिलामध्ये उत्साहकार गोलंदाजचा अपीलच नाहीये. विकेट किपरचा अपील जर असला मात्र गोलंदाजचा अपील महत्वाचा आहे. हा फार महत्वाचा भाग आहे, क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. त्यावेळेला पंचाने सांगितलं नॉट आउट. पंच मिस्टर सुनील पाटील सर आणि दीपक पाटील सर असे 2 नामांकित पंच आपण पाहतोय. त्यांचं देखील मसा होतं. गुड बॉलिंग ओव्हर द विकेट. रिवर्सच्या माध्यमातून याचीच गरज होती आणि मोस्ट यस गरज होती षटकाराची. पहिला षटकार या सत्रातील. याच दरम्यान या ठिकाणी आपण पाहता सन्माननीय गिरीजी खुटारकर नावडे यांचं शुभागमन झालं. त्या सोबतीनं गजाननजी पाटील इनामपुरी आणि सुभाषजी गायकर या मंचावरती जोडले. त्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. विशाल मात्रे सध्या चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्याच बॅटिंगकडे सध्या लक्ष लागलंय आणि व्यासपीठावरती गोमा मात्रे खुटारी त्यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील करू आपण वेलकम. स्पर्धा सर आपण पाहता केशवजी घरत, विलासजी घरत, बंडू घरत आणि शिवा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण घरत परिवार आणि सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित पहिलाच दिवस मान्यवरांची रेलचेल. त्यामुळे पहिल्या मॅच मध्ये अतिथी पाहुण्यांचा सन्मान होणं ते देखील तितकंच इम्पॉर्टंट. आणि ड्रिंक ब्रेक मध्ये नुकतेच जे व्यासपीठावरती पाहुणे आलेत त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण कंप्लीट करणार आहोत. 2 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती. मध्ये 2 चेंडूमध्ये मात्र मागच्या रिव्हर्सच्या माध्यमातून स्विचेसच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी केली विशालनं. विशाल जसा मैदानावरती आला त्याचा धावांचा वनवा पेटण्यामध्ये होती. 21 धावा 22. पहिल्या षटकामध्ये फक्त 12 धावा. नंतरच्या 2 चेंडूमध्ये एकही धावून एक गडी बाद झाला. नंतर मात्र विशालनं स्वतःला सावरलं, सांगितलं 100% कमिटमेंट दिली आणि रिव्हर्सच्या माध्यमातून एक पहिला स्विचचा खूप सुंदर फटका सजवलाय. धावसंख्येला आकार 22 आहे धावसंख्येवरती. आता मजा येईल सामन्यामध्ये, आता रंगत निर्माण होणार या सामन्यामध्ये. ओ लेग स्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडू आपण तर आतमध्ये आणलाय. सच अ लेग ब्रेक, नॅचरल लेग ब्रेक त्याचा दाखवत असताना फलंदाजाचा कोणत्या फुटवर नाही. ज्या विशालला आतापर्यंत 2 मोठे फटके दाखवले, चौकारक षटकार दाखवले, त्या विशालला पुन्हा एकदा शांत डोळ्यामध्ये होती. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर. धावसंख्येला आळा घातलाय 22. या धावसंख्येत आपण पाहतो 2 गडी बाद. खोटारी संघाची स्थिती. फुल टॉस आता मात्र स्वीप केलाय. चांगला फटका गॅप शॉटचं चयन केलंय आणि चेंडू निघून जातो. स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिला चौकार ऑन साइडला या सत्रातील. जेव्हा फलंदाजी केली नावडेगाव संघाने त्यांची धावसंख्या 2 षटकामध्ये फक्त 22 आणि त्याला मात्र पुढे चाल करत असताना चोख प्रत्युत्तर दिले, सडेतोड उत्तर दिलंय आणि ठोस सुरुवात केली संघानं. 26 धावा धावकते आपण पाहतोय. उर्वरित समीकरण सोपं होतंय. जिंकण्यासाठी 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 26 धावा येतात. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. येस ओमकार. व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झालं आदरणीय सुभाषजी गायकर आणि त्यांचा सन्मान आपण करूयात या मंचकावरती आणि त्यांचा सन्मान नक्कीच आपण कंप्लीट केलाय. आणि गजानन पाटील इनामपुरी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करूयात आणि केशवजी घरत यांच्या शुभ
हा सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. तर पाहुण्यांना विनंती आहे, आदरणीय गजानन पाटील इनामपुरी या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि त्यांचा सन्मान केशवजी घरत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण कंप्लीट करणार आहोत. निश्चित ओमकार, ज्यावेळेला आपण पाहतो आयोजन अंगजांच्या माध्यमातून जे होते ते अंगजांचे पिताश्री मंचावरती स्वागत आहे तुमचं देखील, का ज्यांच्या माध्यमातून फार मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ती इनामपूरच्या मैदानावरती. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामांकित समालोचक अशरफजी पटेल यांचं शुभागमन झालं. स्वागत आहे सर आपलं या व्यासपीठावर. यानंतर आपण सन्मानित करतो मंचावरती आत्मारामजी गायकर आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केशवजी घरत यांच्या हस्ते या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. आत्मारामजी गायकरांना आपण सन्मानित करतोय. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. नाउ बॅक टू क्रिकेट. कोणाल्यांचे पिताचे गजानन दादा यांचा आपण स्वागत करूया. यावेळी आपण सामन्याकडे पुन्हा एकदा म्हणजे सामन्यामध्ये ओमकार ज्या पद्धतीने सामना पुढे सरकतोय आणि ज्या पद्धतीने सामन्यामध्ये आपण उत्कंठा पाहतोय, आता मात्र सामना हळूहळू कवीने रंगात येतोय आणि प्रेक्षकांच्या मध्ये मन जिंकतोय. आणि लढत एवढी सोपी नाहीये ही लढत, आता मात्र लक्षवेधी लढत आहे. प्रेक्षकांच्या मैसूर सुरू असता सामना आपण एन्जॉय करतोय. 26 धावा धापलकावरती नवीन षटकाला प्रारंभ. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या किमान 12 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 14 धावा. आता आदिनाथ पाटील पुन्हा एकदा आलाय. इज बॅक टू अटॅक इन सेकंड स्पेल. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा प्राचन करतोय. तिसरं षटक वैयक्तिक कोट्यात, दुसरं सांघिक कोट्यात तिसरं षटक सज्ज होते. आदिनाथ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अगोदर बॅटचा फेस ओपन केला, स्लॉक स्लिप करायचा होता, स्करद विकेट नाही जमलं आणि टेक ऑफ लवकर झाला. लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती, ॲक्युरेसी चांगली होती, परफेक्शन देखील चांगलं पाहायला मिळालं. आणि डॉट चेंडू मैदानावरती मागच्या षटकामध्ये देखील पहिले 2 चेंडू डॉट, नंतर मात्र धाबा आल्या होत्या 14 4 चेंडूमध्ये. आता पुन्हा ती पुनरावृत्ती पाहायला मिळणार का? ऑन साईडला तोच फटका त्याला केला, पूल केलाय आणि याला एक क्षेत्रप्रेस राखलाय. क्षितिज येत असताना गुड थ्रो, व्हॉट अ ब्युटिफुल थ्रो ऑफ द एक्झॅक्टली स्टंप डीप मध्ये दिलाय. चांगला मनगडी ताकदीचा वापर केलाय, रिस्टचा पॉवरचा वापर केलाय. एकच धाव धापलकावरती. हळूहळू कावीना सामन्यात लक्ष लागलंय आणि सामना चांगला ठरतोय मैदानावरती. सकाळचे वाजता ते 11:32 आणि प्रेक्षकांच्या भेटीचे ते पहिला उद्घाटन सामना आपण पाहतोय. SMG नावडे वर्सेस CCC खुटारी या संघामध्ये 61 धावा पाठलाग करायचा आहे. खुटारी संघाला तिसरे षटक मार्गस्थ असताना ऑन साइडला व्हाट अ शॉट, magnificent stroke, couple of the bounces, that's a 4 runs. पंधरा चेंडू आणि आता मात्र 30 धावांची गरज आहे. 15 मध्ये 31 काढल्यात, अर्धा लक्ष पूर्ण केलंय. आता 15 मध्ये 30 काढायचे आहेत. 2 षटकांचा मोबदला मोजायला कोठारी संघाला. चांगली बॅटिंग, चांगला इम्प्रेसिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला विशालच्या मात्रेच्या माध्यमातून. विशालने तिसरा चौकार, एक षटकार. ओ व्हॉट अ बॅटिंग, काय बॅटिंग दाखवली माझ्या होती. अप्रतिम फटकेबाजी, चौफेर. ओ पोल डेटिंग आणि डिलाइटफुल तुम्हाला पाहायला मिळतोय लॉंग लेग रिझन मध्ये आणि चेंडू फान लेगला येतोय सीमा पलीकडे. चौथा चौकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द विशाल मात्रे. अप्रतिम फटकेबाजी ओमकार. मैदानाचे चौफेर आपण पाहतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग. सलग तिसरा चौकार, चौकाराच्या माध्यमातून उकच्या माध्यमातून खूप चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्येला आकार येतोय. खूप सुंदर बॅटिंग, अप्रतिम फटकेबाजी. धावसंख्या धापलकावरती वेगानं मात्र 31 नंतर धावसंख्या फ्ला होणार, ती मात्र वाऱ्याच्या वेगानं. जसा विशालाला 35 धावा धापलकावरती. विशाल जेव्हा मदती आला तेव्हा त्या धावांचा ओघ आपण नेहमी पाहत असतोय. एक चांगला पिच हिटर फलंदाज आहे. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करणारा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. 35 धावा. आदिनाथला मार बसलाय षटकामध्ये देखील. रिवाशच्या माध्यमातून व्हॉट अ कॉन्फिडन्स बियॉन्ड द स्ट्रोक. सलग 5 चौकार. एकदा जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण विशालचं. व्हॉट अ बॅटिंग. तेरा चेंडू आणि 22 धावा. माफ करा, लगातार 4 चौकार मारले त्यानं. 5व्या चौकाराचा एक चेंडू डॉट होता. ग्रेट बॅटिंग. व्हॉट अ शॉट. ओ वन मोर गॉट. ओ माय गॉड. सर सोपा जेल टिपला फलंदाज बाद तिथे लावला होता क्षेत्ररक्षक. एक्झॅक्टली फान लेग रिझन मध्ये विशालची केली चांत होतोय. मोठा धक्का. 12 चेंडू समीकर उरले त्यात मात्र 12 चेंडू 22 धावांची गरज थरार क्रिकेटचा.
आपल्याकडे वेळ आहे, ड्रिंक ब्रेक सुरू आहे व्यासपीठावरती. आपण एक सन्मान करूयात. आदरणीय गिरीजी खुटारकर नावडेवरनं या ठिकाणी उपस्थित झालेत. सध्या नावडे संघ मैदानावरती खेळतोय देखील आणि विशाल मात्रेच्या विकेट नंतर झालं कमबॅक. आपण सन्मान करूयात आणि व्यासपीठावरती आपण गिरीजी खुटारकर साहेबांचा सन्मान करूयात आणि हा सन्मान केला जाईल. तसेच आपण आमंत्रित करूयात इनामपुरीवरनं या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले जगनजी म्हात्रे आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक. अफाट मेहनत आहे या स्पर्धेसाठी सृष्टी 11 पापडीचा पाडा टीमची. सन्माननीय केशवजी घरत, विलासजी घरत, बंडू घरत, शिवा घरत आणि घरत परिवार आणि फार मोठा मित्र परिवार या सगळ्यांचाच. आणि गोमा मात्रे खुटारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गोमा मात्रे यांचा सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. त्यांना देखील विनंती आहे या आपण मंचावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सामना फाईट आहे मैदानावरती. विशालने काय फटकेबाजी केली. 9 चेंडूमध्ये 22 धावा कुठल्यात. 5 चौकार त्याने दाखवले. बरं ग्रेट बॅटिंग. येणार चेंडू आता मात्र 12. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. बघायचं आताच आपण रायगड प्रीमियर लीगला सर्वात मोठी स्पर्धा रायगडातील तिला निरोप दिला. त्यानंतर सर्वात मोठी स्पर्धा आपण या परिसरात पाहतोय ती मध्ये स्वर्गीयवासी नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 पर्व आपण दुसरं पाहतोय. 12 चेंडू 22 धावा. 18 चेंडू 35 धावांची गरज होती. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. जितेश खाणावकर इन ऍक्शन मध्ये वैयक्तिक पहिलं सांगेवडीत 14 षटक येत असताना 12 चेंडू 22 धावा. सामना क्लोज एन्काउंटर आहे. पहिला सामना क्लोज एन्काउंटर. तर विचार करा यापुढचे सामने कसे असणार आणि स्पर्धा किती चांगली रंगणार याचे उत्तम उदाहरण दाखवले मैदानावरती. स्टार्ट केला फलंदाज उजव्या हाताचा. तर जय महाराष्ट्र पापडीचा पाडा टीमचे एक लेजंड प्लेअर गणेशजी घरत आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा देखील सन्मान मंचावरती आपण करतोय. तर गणेशदा घरत यांना देखील विनंती आहे आपण देखील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. मॅच खूप क्लोज चालली आहे सर. 12 बॉल 22 आणि किरण मैदानावरती उभा आहे. त्यामुळे अशा अपेक्षा फार मोठ्या जिम्मेदारी आहे त्याच्या खांद्यावरती आणि अशाच प्रकारे सामने पाहण्यासाठी खरं तर नानाशेठ घरत स्मृती चषक आज भरवण्यात आला आणि अतिशय सुंदर क्रीडांगण आहे आणि अशा मैदानावरती मातीच्या विकेटवरती ज्यावेळी इतकं चांगलं आयोजन खेळायला मिळतं प्रत्येक टीम एक स्वप्न घेऊन येते की आज जिंकायचं आणि पहिली मॅच आहे म्हणजे पहिल्या मानाचा नारळ विजयाचा गुलाल कुणाच्या वाटाला जाईल. येणारे 11 बॉल आपल्याला सांगतील जिकडे बनवायच्या धावा अजूनही मैदानावरती 21. 11 चेंडू 21 धावा. खूप चांगलं वक्तव्य केलं ओमकार. खूप चांगला सामना आपण पाहतो. शेवटच्या टप्प्यात सामना येतो. वरती विकेट लवली शॉट. दिस इज अ गुड फिनिश. टॉवरिंग षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. सामना जवळ जर आपल्या आटोक्यात आणलाय त्या फलंदाजानं इंडिया नंबरवरती आलेला 5व्या नंबरचा फलंदाज आपण पाहतोय नीरज म्हात्रेला. दुसऱ्या बाजूला आपण किरण म्हात्रेला पाहतोय ज्याच्या नावावरती 2 बाईक आहेत हंगामामध्ये. त्यावेळेस सामन्यामध्ये कंबर कसले आणि समीकरण वेगाने बदललंय. उर्वरित समीकरण सोपं झालंय. येणारे चेंडू 10 आणि गरज असणारी ती 15 धावांची. वॉट अ शॉट. काय फटकेबाजी दाखवली मैदानावरती. भविष्य उज्ज्वल आहे संघाचं हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. ज्या पद्धतीने अटॅकिंग फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने चेंडूचा मेरिट त्यानुसार फलंदाजी पाहायला मिळते. बघायचं नावडा संघ किती कमबॅक करणार मैदानावरती. येणार चेंडू 10 आणि 15 धावांची गरज. प्रेक्षकांचा काळीच सक्क करणारा आणि मेंदूला शून्य करणारा सामना पहिलाच तुम्हाला गरमागरम सामना पाहायला मिळतोय. यापेक्षा चांगलं क्रिकेट कुठे पाहायला मिळणार. 10 चेंडू 15 धावांची गरज. थरार क्रिकेटचा. लेफ्टवरती विकेट टॉपेज क्षेत्ररक्षण हाय तिथे रितेश येतोय आणि चांगला अचूक अंदाज बांधलाय. फलंदाज बाद मोठा धक्का. नीरज म्हात्रे इज वॉकिंग बॅक. गुड बॉलिंग जितेश खानावकर. चांगलं कमबॅक केलं मैदानामध्ये. एक षटकार आला त्याने स्वतःला सावरलं. लेंथ लाईन मध्ये परिवर्तन केलं आणि योग्य झेल देखील टिपलाय मैदानावरती. त्यामुळे गोलंदाज त्याची उपयुक्तता दाखवू शकतोय. जर क्षेत्ररक्षक दर्जा स्टँडर्ड वाढला तर मात्र मजा येईल सामन्यामध्ये. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज ती 15 धावांची. टीम मिटिंग कॉल केली नावडे संघानं काय करायचंय कारण नंतरच्या 3 चेंडू हे सामन्यामध्ये फार काही फेरबदल दाखवतील. त्यामुळे टीम मिटिंग कॉल झाली. 3 षटकामध्ये 35 धावा. 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज होती. आता समीकरण
12 चेंडू 22 धावा, 11 चेंडू 21 धावा, 10 चेंडू 15 धावा आणि जर समीकरण उरलाय 9 चेंडू 15 धावा. पहिला सामना जिंकून विजयाची पताका कोण इथे फडकवणार याचं उत्तर तुम्हाला मिळणार काही क्षणामध्ये. कुठेही जाऊ नका पात्रा. जॉईंट आम्हाला स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृतीचे 2024 पर्व दुसरा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा या परिसरातील या पंचक्रोशीतील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती. 9 चेंडू 15 धावा. थरार क्रिकेटचा शेवटच्या टप्प्यात सामना येतो. काट टाकतोय मैदानावरती आणि गोलंदाज पुन्हा कमबॅक करतोय. दोन्ही संघ कंबर कसतात. सामना जिंकायचा आहे तो मात्र दोन्ही संघाला प्रचंड दडपण आहे ओमकार मैदानावरती. देर इज अ लॉट ऑफ प्रेशर ऑन द फिल्डर बॅटर्स अँड बॉलर. कारण प्रेक्षकांवरती प्रचंड दडपण देखील तेवढाच पाहायला मिळतोय. 9 चेंडू 15 धावा. हे 3 चेंडू सामन्याचं प्रतिबिंब ठरवतील. बघायचे काय होणार येणार 3 चेंडू वरती. ओ स्लॉग स्टेप करायचा नाही जमलं. लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन एव्हरीथिंग इज ब्युटिफुल हिअर. देर इज नो चान्स फॉर द रन आणि सामन्यात पुन्हा कंबर कसले होते. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे 15 धावांची. ओमकार हे 2 चेंडू सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. कारण ह्या 2 चेंडू काय घडणार काय बिघडणार ते ठरवणार सामन्याचं भविष्य आणि योग्य दिशा मैदानावरती. व्हॉट अ मॅच. काय सामना पहिलाच रंगलाय मैदानावरती. 8 चेंडू 15 धावांची गरज. हुक केला चेंडूला फाळले ग्रीजन मध्ये. 1 बॉल सीमा पार. खराब चेंडू. योग्य समाचार चौकार. तर अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक टीमसाठी एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे आणि या मॅचचा टॉस बरोबर वेळेवरती झाला. आज ज्या खेळणाऱ्या टीम्स आहेत प्रत्येक टीमनं त्याकडे लक्ष द्यायचंय कारण आपण मॅचेस कंटिन्यू प्ले करणार आहोत. सर मॅच खूप क्लोज होती. अगदी डॉट बॉल नंतर दबाव बनला होता कारण समीकरण 8-15 होतं. आता चौकार आला आणि 7-11 बाकी आहे. एका बाजूला खुटारी जे गाव क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करतं आणि दुसऱ्या बाजूला नावडे रायगड टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणून या गावाला देखील ओळखलं जातं. तेव्हा मजा आल्या मॅचला. निश्चित ओमकार. 7 चेंडू 11 धावा. बघायचे सामना कोण जिंकणार. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पहिला सामना प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारा आणि प्रेक्षकांना शांत थंड वातावरणामध्ये अक्षरशः घामाघूम करणारा सामना आपण पाहतोय. 7 चेंडू 11 धावा. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. ओ थोडंसं दडपण सुनील पाटील सर आमच्याकडे वर्ल्ड सांगितलं. इट्स वाईट ऍब्सोल्युटली वाईट मैदानावरती पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 7 आणि गलती 10 धावांची. ओमकार सामना टर्न होतोय. सामना बदलतोय मैदानावरती. शेवटचा चेंडू जर डॉट गेला तर सामना बॅलन्स राहणार. जर चौका षटकार आला तर सामना खुला केला जाईल. 7 चेंडू 10 धावा. व्हॉट अ शॉट. हुकचा फटका पुन्हा एकदा. 1 बॉल सीमा पार. खणखणीत चौकार. लगातारचे 2 बॉल 2 चौकार जी स्ट्रेंथ आहे ना विकीची त्याच्यावरती फोकस करत असताना मॅच टर्न झाली. आता खुटारीच्या बाजूनं स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक आयोजनाचा एक वेगळा दर्जा. 6 बॉल 6 रनची गरज आहे या मॅच मध्ये आणि प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. लकी ड्रॉ कुपन इकडे ऑन आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. इकडे आमचे प्रतिनिधी बसलेत आणि विदाऊट अगदी आपण पाहता कोणतंही पेड न करता इकडे तुम्हाला लकी ड्रॉचं कुपन घेऊन जायचंय आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणतेही पैसे तुम्हाला द्यायचे नाहीयेत. फक्त तुमच्याकडे जी चिठ्ठी दिली जाईल ती तुम्हाला जपून ठेवायची आणि फायनल डेला ज्यावेळी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कुपन ओपन केला जाईल त्यामध्ये लकी ड्रॉ साठी एक सायकल या ठिकाणी आपण देतोय. त्यामुळे सगळ्या लाडक्या प्रेक्षकांनी जे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण येऊन त्या संधीचा लाभ घ्यायचा आहे. मजा येते या मॅचला. 6 बॉल 6 अजूनही मैदानावरती बाकी आहेत आणि स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक पाहण्यासाठी जो लाडका प्रेक्षक वर्ग आला त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आयोजन दर्जेदार आहे आणि जर ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट पीटीसी करतीये तर दर्जा तुम्हाला अजून एक वेगळ्या उंचीवरती क्रिकेटचा घेऊन जातो आणि त्यात मच्छिंद्र पाटील सर असतील सौरभ पाटील असतील यांचं समालोचन. तर मजा येईल पूर्ण दिवसभर पाहत राहा ऐकत राहा. आज स्पर्धेचा पहिला दिवस स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024. रितेश पाटील येणारे चेंडू. आता मात्र 6 आणि 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6व्या क्रमांकाचा फलंदाज विकी मात्रेने मात्र काय फटके दाखवले मैदानावरती. खूप चांगले हुकचे फटके दाखवलेत. समीकरण वेगाने बदलले. 6 चेंडू 6 धावा. आता मात्र ऊन रणरणत आहे मैदानावरती आणि सामना देखील तेवढा गरम झालाय. कोणी विचार केला की सामना एवढ्या टप्प्यापर्यंत
येणार आणि आलाय सामना. वॉट अ शॉट, पुलचा फटका, चेंडू पुढे सरकला, त्याच्या बाकीमध्ये येणार चेंडू, कव्हर करते फक्त एकच धाव. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 5 धावांची. आता मात्र डोक्याला शून्य करता सामना. प्रत्येक चेंडू नवीन संघ मध्ये निर्माण होतोय आणि प्रत्येक चेंडू ते सामना मात्र टर्न होताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि गरज ती 5 धावांची. वॉट अ मॅच. सुरुवातीला सामना कसा रंगला आणि शेवटच्या टप्प्यात कसा सामना आला आणि सामन्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. ओमकार, दोन्ही दर्जेदार संघ आहेत. सामना दोन्ही संघाला जिंकायचा आहे आणि पहिलीच रणशिंग या स्पर्धेचं फुंकलं गेलंय आणि त्यामध्ये विजय पताका दोघांनाही फडकावायचे आहेत. मग एकाला सामना सोडावा लागणार, एक मात्र जिंकणार. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. थरार तिकेटचा शॉट ऑफ प्लेन, हुकचा फटका, गॅप शॉट मध्ये चयन केलं. तिसरा हुकचा फटका फलच्या माध्यमातून सामना खुला झाला. ओमकार, स्कोर इज इक्वल जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि फक्त एका धावेची गरज. द स्कोर इज इक्वल. नाव मॅच इज वन साइड नाव. वॉट अ बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. जेवढे मागचे 3 चौकार आहेत, 3ही चौकार हुकच्या माध्यमातून आले. त्यावेळी स्कोर इज इक्वल ना, मॅच इज वन साइडेड. बघायचं अजूनही सामने रंगत निर्माण होणार का. आणि इट्स अ वाईट, ऍब्सोल्युटली येस, इट शुड बी वाईट, नो डाऊट. मॅच इज फिनिश आणि 5 चेंडू राखत दणदणीत विजय प्राप्त केला या मैदानावरती. कोठारी संघाचं हार्दिक अभिनंदन. लाईनअप करून हँडशेक करायचं आपण आणि नंतर मैदानात ताबा सोडायचा आहे. हार्दिक अभिनंदन कोठारी संघ. हार्ड लक नावडे टीम, बट गुड फाईट. तर दोन्ही संघांना विनंती असणार आहे यापुढचा सामना. ओमकारने आता सांगितलं की वीर स्पोर्ट्स खिडूकपाडा वर्सेस जानमान श्री साई सिद्दीक करवले संघ. लगेच आपण संपर्क साधायचा आहे. येस, विजयी संघाने कुठेही जायचं नाहीये. आयोजकांना आपण रिपोर्ट केल्याशिवाय कुठेही जायचं नाहीये. येस, झेंडा उछार आहे हमारा, विजय विश्व तिरंगा प्यारा. बघू शकाल स्क्रीनवरती हा झेंडा दाखवला जातोय आपला. अंगावरती शार निर्माण करणारे चित्र आपण पाहतोय पीटीच्या माध्यमातून. तर या आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच आवाज गोड्स टू गुलशन आम्हाला सांगतील. चांगली कामगिरी या सामन्यामध्ये राहिली. 9 चेंडू आणि 26 धावांची दमदार फलंदाजी विशाल म्हात्रे. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. हार्ड लक नावडे टीम, बट गुड फाईट. खिडूकपाडा संघ लगेच संपर्क करायचा आपण. बोल.